नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर उन्हाळ्याचे दिवस आहे, पुन्हा आपण एक नवीन रेसिपी थंडगार बघूया। तर आज आपण टोस्ट कस्टर्ड पुडिंग बनवूया। छान लागते चवीला सुद्धा। बघू शकता तुम्ही एकदम थंडगार असं अर्धा लिटर दूध घेतलं मी, गरम करायला ठेवलं। तर हे दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण हे टोस्ट छान तुपामध्ये थोडेसे गरम करून घेऊ। तुम्ही तुपाऐवजी बटर सुद्धा वापरू शकता। खूप गरम नाही करायचे, आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे, म्हणजे थोडंसं तुपाचा सुद्धा स्वाद छान लागते। दोन्ही साइडने व्यवस्थित तूप गेलं पाहिजे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे थोडेसे तुपामध्ये गरम करून घ्यायचे, म्हणजे हलकेसे भाजून घ्यायचे। आता ते भाजून घेतले आपण, ते बाजूला ठेवून देऊया। आणि हे मी अर्धा कप आधीच बाजूला दूध काढून ठेवलं। त्यामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया। तोपर्यंत आपली दुधाला पण गॅसवरती उकळी येते। तर छान दुधाला पण उकळी आली। साय छान मिक्स करून घ्यायची, त्याच्यामध्ये सारखं ढवळत राहायचं। अर्धा लिटर दूध घेतलं मी। तर पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी 4 चमचे साखर घालणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता। छान मिक्स करून घेतलं। 2 चमचे मिल्क पावडर घातलं, हे पण छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या नाही व्हायला पाहिजे। ही अर्धी वाटी दुधाची साय घातली मी, हे पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची। त्यानंतर आपण जे कस्टर्ड आणि दूध मिक्स करून ठेवलं होतं ते घालूया। तर हे घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनिट छान उकळी येऊ द्यायची। छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपलं जे कस्टर्ड आपण घातलेलं आहे ते छान एकजीव होते आणि थोडंसं हे जे कस्टर्ड पावडर घातलं ते पण थोडं शिजलं जातं। आता आपण हे छान उकळी आली, गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊया। आता हे आपण दुधाचं मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण शुगर सिरप बनवून घेऊया। अर्धा कप पाणी घातलं, 4 चमचे साखर घातली, थोडंसं 1-2 मिनिट उकळू द्यायचं, म्हणजे आपल्याला पाकही नाही करायचं आणि खूप दाटसरही नाही करायचं। आता आपलं शुगर सिरप पण तयार झालं, ते थंड होते तोपर्यंत आपण हे एका बाउलमध्ये टोस्ट सगळे टाकून घेऊया। त्यावर शुगर सिरप घातलं आणि बाजूला हे आपण जे दुधाचं मिश्रण तयार केलं त्यामध्ये मी थोडंसं आईस्क्रीम इसेन्स घातला। आता हे छान एक मिक्स करून घेतलं आणि हे टोस्टवरती घालायचं। टोस्ट बुडेल एवढं आपल्याला घालायचं। त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे, काजू, बदाम, पिस्ता आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि ॲपलचे बारीक केलेले हे तुकडे घालायचे, कट केलेले। त्यानंतर पुन्हा दुसरी लेअर द्यायची आपल्याला। पुन्हा हे टोस्ट ठेवले मी, त्यानंतर पुन्हा हे शुगर सिरप घातलं थोडं थोडं आणि आपण हे जे मिल्क कस्टर्ड तयार केलं ते पण घातलं। पुन्हा काजू, बदाम, पिस्ता थोडेसे घातले, थोडेसे डाळिंबाचे दाणे घातले आणि ॲपल जे कट करून घेतले ॲपलचे काप घातले आणि हे फ्रीजमध्ये आपल्याला एक 5-6 तास छान थंड करून घ्यायचं। त्यानंतरच छान लागते चवीला। जेवढं थंड राहील तेवढं ते छान लागते। बघू शकता तुम्ही, कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम। टोस्ट कस्टर्ड पुडिंग एकदम थंडगार असं बघू शकता तुम्ही। प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।